आहे काय करालीस? काय नाही, तू झोप. अजून उजाडलं नाही. सकाळची शाळा नव्ह तुझी. वय पाणी तापवली की उठवती. तवर झोप. नाही तर डिस्प्ले फुटेल. शांत व्हा सगळे. तर हे पहा मुलांनो, आदिमानव कोणाला म्हणतात हे आपण शिकलो आहोत. पण हा आदिमानव कसा प्रगत होत गेला, अश्मयुग म्हणजे काय, ते कशाला म्हणतात, हे आज आपण शिकणार आहोत. तर मुलांनो, हे आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की आदिमानव प्रगत होण्यामागे मुख्य कारण म्हणजे त्याला पडलेले प्रश्न आणि त्या प्रश्नाची उत्तरे म्हणजे आज जे आपण पाहतो ती मानवी प्रगती. त्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजांबरोबरच इतर गरजाही आल्या. ज्यांना प्रश्न पडतात ते लोक जिज्ञासू असतात आणि तेच पुढे बहुतांश प्रगती करतात. जर तुम्हाला असे काही प्रश्न पडत असतील किंवा आम्ही शिकवलेलं काय समजत नसेल तर ते मला बिनधास्त विचारा. विचाराल ना? ठीक आहे. तर चला, पान नंबर 37 काढा. तर अश्मयुगामध्ये आपल्या 3 प्रकारचे विभाग पडतात. राम्या, आपण प्रगत का म्हणून झालो असेल र? आयला मग काय सगळ्यांनी बिना कपड्यात फिरायचं म्हणतो शिवाय. बघ की मर्दा, तवाची माणसं प्रगत नसून सुद्धा नागडा फिरायला लाजत नव्हती. आणि आता आपण समधी प्रगत असून सुद्धा साधं शर्टाचं बटन जरी तुटलं तर लाजून लाजून जुरायला लागतो. या तेव्हा समधी नागडी होती. हसणार कुणावर? दुसऱ्याला हसावं तर आपण बेनाडच. म्हणून मग आणि मी गुपचाळी. वय तसंच असत. तसं बी आता चौथाकडे कोण बघतय म्हणून दुसऱ्यावर हसायला मजा येते सगळ्या लेखासनी. आणि म्हणा ही प्रगत. बर ते समजा जाऊन दे. मला सांग, तू आता घरात जाऊन काय करणार आहेस? का काय झालं? आमच्या घरात चल, आपण कॅरम खेळूया. नको नको, मी जाऊन अभ्यास करत बसतो. चल की मरता, फक्त तासभर खेळायचा आणि मग अभ्यास. अरे खरंच आदिमानव शपथ. येतो, पण एकच तास खेळायचं, बाकी मग अभ्यास. चल आता सुसार जाऊ. ए थांब, 1 मिनिट, प्रगत माणूस बनतो. चल आता. वंदना, हे वंदना, काय झालं एवढ्या जोरात वरडाया? हे बघ काय आणलं मी तुझ्यासाठी. लई साड्या हायत्या, कुठनं आणल्याचा? कुठून का आणे ना, तुम्हाला आवडल्या नव? होय, आवडल्या. मग शकलो. आव, एवढ्या साड्या ठेवणार कुठं? आधीच तर तिजोरी भरली या. ते आता तुम्ही ठरवा. मी एक काम करते, माझ्या जुन्या साड्या समध्या राजूच्या आईला देते, म्हणजे तिजोरी थोडी जागा होईल. आणि ऐक, रामची जुनी कपडे आहे ना राजूला देऊन टाक. होय, तसंच करते. राजू, माझ्या काही जुन्या साड्या आहेत, त्या घरला जाताना आईला घेऊन जा बाळ.
व्यवस्थित द्या मुलीला. अजून किसका गाव में गार देने का असेल तर फोन करना मेरे को. सांगतो की. निघतो. या. ओ मामा, क्या झाला रे छोकरे? तुमच्या शिल्पाला त्याला पैसे कसले दिलं सा? कशाबद्दल मतलब? उसका गार लिया तो पैसा देना पड़ेगाच ना. गाडीचे पैसे देता तुम्ही? होय. पण एवढ्या गाडीचं करता काय? अरे हमारे यहाँ मोटी मोटी उसा की और भाजीपाला की खेती रहती है, उसमें डालते. वैसे तो एक कम ही पड़ेगा. मग आमची पण गार आहे, नेता का? तुमची पण गार आहे. वय वय, आमची पण गार आहे. एक काम कर, घर में विचारून ठेव, मैं उद्या दोपहर को आके लेके जाता है. चालतंय. लेकिन तेरी गार किधर है? ओ घर दिखता है ना, त्याच्या पाठीमागं. वो घर के पीछे. ठीक है, मैं आता है कल. लेकिन घर में विचारून ठेव हा. वय ठेवतो, पण तुम्ही आठवणी या. जेवून घे आणि अभ्यास करत बस. उगाच उन्हात हिंडू नगस. लय ऊन हाय, पाय बी भासत्यात. काय अजून कुछ असेल तर सांगेन मी. कधी पण सांगा तुम्ही. हाय 2 मिनिट टच. चला निघतो आम्ही. ठीक आहे. तू सचमुच घर में तेरे आई को पूछा था ना? वय मामा, मी खरंच विचारलं होतं. आधी मानव शपथ. तो तेरी आई थांबली क्यों नहीं? अहो तिचं काम होतं म्हणून तिनं मला सांगितलं होतं. भर ये ले पैसे और आई के हाथ में देना. बराबर है क्या? हाँ बराबर आहे. चल मैं अभी निकलता है. ये पैसे तू घर में से रख अभी. मामा तिट्ट्यावर जाणार आहे का? होय. मला जरा सोडाल का? तेरा क्या काम है उधर? आज तिट्ट्याचा बाजार आहे ना हो, मला यायला सांगितलं आईनं. लेकिन तेरी आई तो काम पे गई ना. कामावरून तशीच इकडे येणार आहे. तेरी आई बहुत काय म्हणती रे. आधी मानवाची शपथ. चल बेटा भी छोड़ता तेरे को.
ए शेवंते, अगं थांब. काय झालं कांता अक्का? यंदा शेतात हिर्या टाकतीस वाटतं. काय बोलतायसा शांता अक्का? इथं मी भाकरीला माग झाल्या आणि शेतात कुठली हिऱ्या टाकत्या? 2 कुणग्या नशिबाला हाय ती, म्हणून आपलं कशा बशा बायांकडनं शान गोळा करून गार केली या. का तर खताला लय पैसे लागतात. आणि तू म्हणती पैसे लागतात म्हणून त्या सलम्याला गार इकलीस वाटतं. म्या कशाला ऐकीन? मग तो तुझी गार कशाला ट्रॅक्टर मध्ये भरता आणि तुझ्या पोराने पैसे बी घेतलं. काय आमच्या राजूला? होय होय, तुझ्या राजूनच. मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय आणि वर तोंड करून म्हणतेस मी कशाला ऐकीन? आता मी जाऊन बघतेस त्याला. जा, जाऊन बघ हाय काय घरात. काय पैसे घेऊन कुठं पळालाय? आणि इथनं पुढं शेण बिन मागा यायचं नाही. आहे आज लवकर आलीस का मावना? कुणी सांगितलं तुला गारी कायला? कुणी सांगितलं तुला गारी कायला? बोल की, कुणी सांगितलं तुला गारी कायला? कुणी सांगितलं हा तुला उद्योगधंदा करायला? बोल की, कुणी सांगितलं तुला? तुझा बाबी उणगा नाद करून गाडी खाली जाऊन मेला आणि दौलतीत हे घर तेवढं ठेवलंय माझ्या उराव. संघा भिका मागून मागून आया बायांकडनं शेण आणतोय शेतात घालायला, पण ते तू विकून परवाटून केलंस. मी रात दार राबतीया तुझ्यासाठी, तुझ्या शिक्षणासाठी. माझं सोड, पण तू तर स्वतःला या दारिद्र्यातनं बाहेर काढशील. पण नाही,